आपण प्रार्थना करूया. ते परमेश्वर पिता दयाळू बाबा सिद्ध दिवसाबद्दल तुझा आभार मानतो. तो महान परमेश्वर आशीर्वादी परमेश्वर तुझ्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया. हालेलुया. तर आज आपण विषय दोन प्रकारचा आहे. एक विषय आहे उपवास काळ, दुसरा विषय आहे की दुःख सण. मनुष्य कोणत्या विचारात किंवा कोणत्या शिक्षणाने नक्की डिसिजन घेत आहे. येशू ख्रिस्ताचं जर लोक हे दुःख सण म्हणून चालू करत आहे आणि उपवास हे करत आहे, तर उपवास नक्की कशा पद्धतीचा तो उपवास आहे आणि कशा पद्धतीचं दुःख सण आहे. हे दोन्ही एकत्र नाही. हे अलग अलग प्रकारचे शिकवण आहे, अलग अलग प्रकारचे गुण आहे. तर प्रत्येकी माणसाला पहिलं प्रथम आहे दुःख म्हणजे ते म्हणजे पाप. आपल्या जीवनात काहीतरी पाप झालं म्हणजे आपल्याला दुःख यायला सुरुवात होते. आणि येशूचं दुःख सण लोक हे करतात ते आमच्या पापामुळेच तो दुःख भोगू लागला. तर लोक त्याला क्रुसावर खेळण्याच्या तयारी ना, बरेचसे लोक वेगवेगळ्या प्रकारे प्रार्थनेचं वातावरण वेगवेगळ्या दिशेचं बनवलं जात असते, परंतु ते तसं नाही. आज आपण काही ठिकाणी जर त्याचे अनुभव घेतात ते तिकडे अनुभव असे दिलेले आहेत की येशू ख्रिस्त जो आहे तो शास्त्री लोक, पुरुषी लोक, मुख्य याजक लोक याच लोकांनी येशूला पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि राजाच्या हातामध्ये देऊन त्यांना हुकूम देण्याची जबाबदारी तयार करून ठेवलेली होती. पण ही जी आज आपण माणूस परंपरामध्ये उतरत चाललेला आहे, तर ही आम्ही देवाविरुद्ध व्यक्ती म्हणजे देवाविरुद्ध वागणारी व्यक्ती ही सिस्टम बनवत आहे. आणि देवाच्या बरोबर चालणारी व्यक्ती जी आहे ती म्हणजे पश्चाताप करणं. कारण येशू ख्रिस्ताने मग ते 3:2 मध्ये दिलेलं आहे किंवा ते 4:17 मध्ये दिलेले आहे, मार्क 1:15 मध्ये दिलेले आहे. याची काळ कसा होता, कोणत्या पद्धतीचा होता, कशा पद्धतीने पूर्वीचं जीवन होतं. तर आपण स्तोत्रसहित मधून पहिले स्टार्ट करूया. स्तोत्रसहित 130 अध्याय 3 ते 4 पहिलं वचन घे. 130 अध्याय वचन 3. हे परमेशा तू अधर्म लक्षात आणशील तर हे प्रभू तुझ्या पुढे कोण टिकाव धरेल. आज आपली पाप केलेली आहे, अधर्म केलेला आहे, वाईट गोष्टी केलेली आहे, तर देवासमोर कोण टिकाव धरणार? कोणाची हिंमत आहे? आपण देवासमोर उभे राहण्याची हिंमत आहे? त्यावर लक्षात आणत नाहीये की तुझं हे पाप आहे, पण तुम्ही आणि मी नेहमी दोष काढणार. हिने असं केलं, त्याने तसं, अरे चुका झाल्या, क्षमा करा, जाऊ दे. म्हणून त्याने पुढचं वचन आपल्याला शिकवलेलं आहे. तर येशू ख्रिस्ताच्या शिक्षणावर आपल्याला पुढचं भविष्य वाढवायचं आहे. तरी पण लोकांनी तुझे भय धरावे म्हणून तुझ्या ठाई बघा, लोकांनी भीती बाळगली पाहिजे की आम्ही पापी आहोत. हे चुका आपण स्वतः पदरी घ्यायच्या, आपापली पाप पदरी घ्या. हालेलुया. स्वतःहून. हालेलुया. जेव्हा आम्ही आमची पाप आम्ही स्वतः कबूल करतो, नीतिसूत्र 28:13 मध्ये दिले, दोष झाडतो त्याचं बरं होत नाही, कबूल करून सोडून देते त्याच्यावर दया होते. आपल्या हर व्यक्तीच्या जीवनामध्ये आध्यात्मिक शिक्षणावर, आध्यात्मिक मार्गावर पहिलं लक्ष ठेवायचं आहे की मी किती पापी आहे. हालेलुया. मी लोकांना माझं पहिलं चित्र, जगातला पहिला पापी मी. हालेलुया. हा, कोण मनुष्य पृथ्वीमध्ये असा आहे की तो पूर्ण पवित्र आहे? दावीद इथे स्पष्ट आपल्याला भाषांतर दिलेलं आहे. दावीद
स्तोत्रसेत 51:5 मध्ये मी आईच्या गर्भात असतापासून पाहिजे. आणि देवाने त्याला पवित्र बनवलेलं होतं, अभिषेक केलेलं होतं, सामर्थ्य दिलेलं होतं. देवाच्या राज्यामध्ये इतका मोठा प्रेमाने गुंग झालेला होता की विचार करू शकत नाही, इतकं मोठं वरदान त्याच्या जवळ होतं. तरी तो चुकी केली. कधी स्वतःला पवित्र समजू नका. आपण सगळे पापी आहेत असं पहिलं डिसिजन घ्या, मग तो अधिकार देईल तुम्हाला पवित्र बनवून. आपला पवित्र बनवण्यासाठी एक समर्थ आहे, तुम्ही आणि मी न्यायाधीश. तर आपल्या सगळ्यांना वचनावर, शिक्षणावर, नियमावर हे लक्ष दिलं पाहिजे की मला प्रभूने कोणती जबाबदारी दिली. भांडण करायची, नफरत करायची, निंदा करायची, द्वेष करायची, चोरी करायची, लबाडी करायची, काय काय वगैरे वगैरे करायची. हे देवाने आपल्याला परमिशन नाही दिलं. देवाने सगळ्यांना प्रीती, क्षमी, दया, ही समाधान, हे सर्व प्रभूने प्रत्येक मानवासाठी दिलेलं एक वरदान. मानव जाती नाही, मानव जात जे आहे ना, कुत्रा आणि माणूस याचा अलग आहे. माणसाच जात नाही, माणसाला माणूसच बोल. बरोबर, माणुसकी हा सगळ्यात मोठा एक धर्म आहे. जर वचन घेतलं स्तोत्रसेत मध्ये 1 अध्याय 1 ते 2 वचन. स्तोत्रसेता 1 अध्याय वचन 1. जो पुरुष दुर्जनाच्या मसलतीने तो चालत नाही, पापी जनाच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकाच्या बैठकीत बसत नाही. परमेश्वराच्या नियमशास्त्राच्या रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्र आणि दिवस मनन करीतो. धन्य आपल्याला प्रभूने कधी बनवलं? तो देवाविषयी. निंदा करतात, बसू नका. एक दिवस एक व्यक्ती निंदा करत होते, मी तिकडून येत होतो, ते मला सांगायला लागले. गपचूप निघाला. माझा भाऊ चुलत तो सांगतो त्याच्या बाईकवर थांबणार नाही, त्याला पहिल्यापासून सवय कोणाची निंदा. तो काय सांगितलं तो उलट्या विचारणार. दुसऱ्या दिवशी वहिनी मला दादा मला बरोबर सांगत होते, मी सांगितलं मला पटत नाही. काय घेऊन बसायचं, ती घेऊन डोक्यात ठेवायचं, आपला फायदा आहे का? हे महत्व आहे. म्हणून प्रभूने अगोदर एक बुद्धीनं ज्ञान दिलेलं होतं. आता तर वचनाद्वारे आपल्याला शिकायला मिळालं, तो देवाच्या घरी. पण कधी कधी आपले गुण, आपलं शिक्षण, आपल्याला नियम देवाच्या शिक्षणावरून व्यवस्थितपणे आपल्याला पुढे न्यायचं असतं. तुम्हाला एक जबाबदारी दिली, नफरत करायला, भांडण करायला, द्वेष करायला. देवाने ह्यासाठी तुम्हाला आमंत्रण नाही केलं. तर हे जे करणारे आहेत त्यांना प्रीती, दया, सहनशीलता, नम्रता या शिक्षणावर शिक्षण देण्याची परमेश्वराने आपल्याला जबाबदारी दिली. मी पण तुमच्या सारखाच. मी तर तुमच्यापेक्षा महागरात असेल माहिती नाही, परंतु त्यांनी चॉईस केलं एवढं की एकदम पॉश मध्ये. आणि ही जबाबदारी इतकी दिली की आज या माझ्या कामाद्वारे अनेक लोक देवाचे मते 5:16 प्रमाणे सुंदर गौरव होता. अनेक लोक फोन मधून माझ्याशी बोलतात तेव्हा ते मला हे सांगतात की आम्ही अनेक लोकांचे अनुभव घेतले, पण तुमच्या अनुभवात अलग अनुभव येईल. हे बघा मी पापी, त्या देवाने मला घडवले, तुम्हाला पण घडवेल. तुम्ही पण थोडासा त्याच विचाराचा ना, म्हणजे बरं कोणी आपल्याला उंच करते मते 23:12 खाली पडा. एकदा एखाद्याला कॉलर माझ्यासारखा कोणी नाही असा करायला गेला तो कोणीच नसतं. त्याच्यासारखा कोणी नाही म्हणजे कोणच नाही. येशू सारखा एकच आहे या जगामध्ये. परमेश्वर पिता, पवित्र आत्मा आणि येशू हे तीन मिळून एकच आहे या जगात. फर्स्ट नंबर एकाच आहे. तर 1:4 घे त्याच्यात. दुर्जन तसे नाही. काय म्हटलेलं आहे? दुर्जन तसे नाही. दुर्जन म्हणजे कोण? नफरत, निंदा, द्वेष तेव्हा करणार, ती तशी नाही. पुढची वचनं बघायला मिळतील तुम्हाला.
मग आपण कशा पद्धतीचं शिक्षण देवाशी एकरूप बनवायचं. एकदा येशूला मनापासून आपल्या जीवनामध्ये आण, इकडे आण, पूर्ण मनापासून. आणि बघा, जो आनंद, जी शांती या शरीराने नाही होत, आत्मेने शांती येते, ती सगळ्यात श्रेष्ठ शांती. पण ती पहिली घ्या की तुमच्या जवळ नाही पैसा पाहिजे, नोकरी पाहिजे, धंदा पाहिजे, वस्तू पाहिजे. अरे पैसा म्हणजे सगळ्यात चोर. पैसा चोर. पैसा जो आहे ना तो चोर. तो पळतोस, तो माणसाला घाबरून पळतो. इकडे घेऊन जा, तिकडे घेऊन जा. एक वस्तू घेतो की नाही तो. पैशाने तुम्हाला काय मिळतात? वस्तू मिळतात. येशू मिळालंय का? ज्या जुदासने 30 नाण्याला येशूला विकलं त्याने काय मिळालं? पैसा घेतला. मिळाला का त्याला कामाला? पैसा कोणाच्या हातात टिकलेला? आज 500 रुपये घे न उद्या सकाळी मला द्या आणून. मिळतील का ते? त्याच्यात पळताय तो, चोरासारखा पळतो. म्हणून बायबलमध्ये त्या पैशाला चोर म्हटलेलं आहे. कारण 30 नाणी येशूला विकलं ना. जेव्हा मार्क मध्ये 14 अध्याय तुम्ही जर वाचलं तर तिकडे ना दान करत होते का नाही एक माणूस. तेव्हा जुदा चोर होता. तसं ते विकलं ते 300 रुपये आले असते. किती? 300 रुपये. तो चोर ना, तो पैशाची चोरी करतो. हालेलुया. तो पैशाची चोरी करतो आणि येशूला विकतो. पण त्याच्याने जमलं नाही. कुणी पण येशूला पकडू शकलं नाही. कोणी येशूचं नुकसान करू शकलं नाही. हालेलुया. तर तू सांगते हे विकलं असतं तर 300 रुपये आले असते. गरीब नेहमी तुमच्याकडे मी नेहमी नाही. हालेलुया. कारण त्याला माहितीये की या पेटीत पैसा एवढा येईल. हालेलुया. पैशात जास्त मन लागणारा मनुष्य जिंदगीमध्ये कधी सुखी राहत, कधीच राहत नाही. पैसा शेवटला इकडे सोडून जावं लागते. पण एकच असं आहे की जो त्याच्यासाठी करतो तो शेवटपर्यंत त्याच्या बरोबरच जातो. म्हणून आम्ही या मातीमध्ये राहतात. प्रभू येशूने काय शिकवलेलं होतं? मग ते 6:19-21 काय शिकवलेलं? आपल्याला भविष्यामध्ये असं म्हणा की काहीतरी तुमच्या जीवनामध्ये कार्य करता. पैसा, मी लोकांना सांगतो पैसा तुमचा आहे, मी सेवा करतो. माझं कार्य प्रभूने दिलेले ते मी काम करतो. मी माझा विचार करत नाही मला खायला काय पाहिजे, प्यायला काय पाहिजे, काय गरज आहे, तो विचार करत नाही. मला फक्त एवढंच दिले की देतो तो येतो, घेतो तर राहत नाही. भविष्याचं जीवन आपल्याला चांगलं. मी कोणासाठी करतो? माझ्यासाठी नाही, मी लोकांसाठी करतो. कारण मला कळते आप कमाईनं बाप कमाय. आज दुनिया पैशाच्या पाठीमागे गेली. हर लोक पैसा बघतो. पैसा म्हणजे मोठा एक शैतान आहे आणि एक मोठा हत्यार आहे. मी लोकांना सांगतो दान कर, तुला जायचंय स्वर्गात तू दान कर. मला त्याचं लेणं देणं नाही. तू मला देतो ना ते पोचवायचं काम माझं आहे. हालेलुया. पोचवायचं काम माझं आहे. हालेलुया. माझं काम नाही की ते मी घेऊन ठेवले ना माझ्या कामाला येणार आहे. हालेलुया. माझ्या कामाला काहीच येत नाही. जर कुणी मला जर दिलेलं असते तरी मी ते दुसऱ्याला वापरतो. कारण माझ्यापेक्षा गरजवंत तो आहे. हालेलुया. देवाने स्वतःचं बलिदान दिलं, संपूर्ण दिलं, सर्व काही केलं. मनुष्य बनवायच्या अगोदर परमेश्वराने संपूर्ण सृष्टीमध्ये सर्व निर्माण केलेलं होतं. त्याच्यानंतर आदामाला बनवलं, सर्व अधिकार दिला. एका आदण्यामुळे, एका चुकीमुळे त्यांनी सगळं घातलं. ते चुकीची सगळी प्रजा आज तुम्ही नाही आहे. आपल्याला फक्त धनच पाहिजे. बरोबर? येशूलाच फक्त या पृथ्वीमध्ये धन पाहिजे नव्हतं. समजलं? लक्षात आलं का तुम्हाला? आपण येशूमध्ये आहे तरी धनाचे लालच आहेत की नाही? कोणी समाधान आहे? घर आहे, बंगला आहे, गाडी आहे, दागिने आहे, सगळं आहे, तरी आता पाहिजे 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 पाहिजे. मग ते 16-26 मध्ये जगात सर्व कमावलं, आत्मा गमावला तर त्याला काय लाभ? हालेलुया. जगात सर्व कमावलं, कुणाकडे गेला? पैशावर गेला. मी तुम्हाला दाखला डेली बायबलच्या गोष्टी सांगत असतो. ते म्हणजे लूक 23:39 एका चोराचा दाखला. तो पण चोर होता, आपण पण चोर आहे.
मला सांगा, तुम्ही चोर नाही? चोर नाही? जोरात बोला जरा, आहेत की नाही? व्यवहारात चोरी करतील, बाजू जागरतील, 2 पैसे सासूला सांगतील, नाही एवढ्यालाच विकलं खाऊ. अरे सगळे पैशाच्या मागे लागलेले चोर आहेत, त्यांना चोरी करायला लागतेच. मला सांगा की नाही की नाही असं, तर मी तुम्हाला सांगतो, हा खरोखर सत्याचा धन इकडे, सत्याचं धन कुठे येणार पैसा? मला फक्त सांगा, पैसा काय कामाला येतो तुम्हाला सांगा? का पाप तुमच्या कामाला येते त्यामुळे फायदे येतात? त्यामुळे पाप वाढते, पैशामुळे पाप वाढते. लाईक काही लोक डायरेक्टली सांगतात, खोटं नाही बोललं तर व्यवहार होत नाही. समुद्रात मासली टाकली तेव्हा तो खोटं बोलून नाही टाकली, बरोबर? विकताना खोटं का बोलतात? त्यांना फळ यावं, भाजीपाला यावा, बरोबर? मनात प्रेरणा असते, कारण एवढा भाव आला पाहिजे. जिथे 100 रुपये समजा एखादा किलो आहे, तुम्ही 80 रुपयाने द्या ना, 20 रुपये देवाच्या दृष्टीने त्यांना सोडून द्या. पैशासाठी ती वस्तू विकायला कंजूसगिरी करू नका. मी तुम्हाला सांगतो फायदे किती होतात बघा. आहे का कोण सत्याने? कोण आहे का? स्वर्गात धन जमा करण्यासाठी कोण आहे का? आपल्या उत्पन्नाची कमावलेला तो हिस्सा देवपित्याचा दिलेला आहे का? नाहीये. आम्हाला माहिती आहे हळधंदा होतो, काय होतो काय नाही, ती माहिती कसं होते. जेव्हा आपण गरजवंत गरीब लोक, हे सत्य ठेवा, सत्य नेहमी ठेवा. व्यवहारात सत्य एक ना एक दिवस कामाला येईल. मी नेहमी लोकांना सांगतो, ते आपलं नाहीये, ती देवाचं आहे. रोजचं भविष्य आपलं वाढतंय, भविष्य वाढते. पाप हर चीज मध्ये आहे, परंतु ते पाप कंट्रोल करता आलं पाहिजे की हे माझ्याकडे पाप झालेलं आहे, मला चेंज झालं पाहिजे हर चीज मध्ये. मग लोक सांगू, ब्रदर आमचा धंदा नाही होत, आम्हाला हा प्रॉब्लेम. मी विचार करतो, तू प्रभूला सांगतो किंवा प्रभू सांगते, तू सांगशील पण याला पटणार नाही. मी तुम्हाला सांगणार पण पटणार नाही. तुम्ही काय सांगते? ब्रदर पैसे मागा, बरोबर की नाही? काय सांगतील ते सांगा. देवाचा हिस्सा असते ना, तो कोणी सुद्धा तोडजोड करू शकत. देवाचा हिस्सा तोडजोड करू शकत. हे धन तुमचं आहे, त्याने तुम्हाला दिले, त्याचा धनाचा वापर आम्ही करतो, हे माझं नाही. अरे एकच असा व्यक्ती ते आहे का रोजचं गोरगरिबासाठी धन असो नसो, पण आज या केंद्रामध्ये कधी पण अशी वेळ आली नाहीये की कोणता माणूस आज उपाशी कडून गेलेला आहे. माणसं अशी बघितली केंद्रामध्ये येऊन मी इकडे ठेवलेली काही लोकांना, तर त्यांना बाहेरची खाण्याची सवय आहे, तर एक भाजी डबल खाता येत नाही. तर चायनीज रातची 12 वाजता मागवलेले एका व्यक्ती. अरे दिया मी गाडी घेऊन कोण दुसऱ्या दिवशी असं पण अनुभव घेतले. अरे माझ्या बरोबर चला, मी बर्फाचं किती दिवस कसं खातो ना ते जरा बघा. मी एक भाजी किती टाइम खात असेल आहे ना तुमच्या पुढे. 12 टोपल्यातली एक टोपली पेत्राला दिली, ती मला मिळाली. अरे म्हणून मी समाधान आहे. देवाने मला पहिले शिकवले बालपणापासून कसा त्याग करावा, कसं जीवन गावं. माझ्या वडिलांनी, पृथ्वीच्या वडिलांनी मला चांगल्या रीतीने शिकवून दिलं. अरे आणि ते शिक्षण घेतल्यानंतर आज मला कळते की त्यावेळी छोटा असताना पळायचा, इकडे तिकडे लपायचा. आज ख्रिस्ताच्या राज्यामध्ये तेव्हा मिळालं नाही मिळालं खाल्लं, पण आज ते मला उपयोगी आलेलं आहे. आज मी प्रभूमध्ये आहे. हे महत्व आहे, कारण प्रभूचं राज्य सगळ्यात श्रेष्ठ राज्य आहे आणि हे राज्य कधी संपणार नाही. म्हणून पहिलं पाप खाली करा. मी पाप सगळं बाहेर काढलेलं, म्हणून मी परफेक्टली आहे, क्लिअर आहे. रोजची भाकर मिळते, त्यात समाधान. हालेलुया. स्ट्रॉंग बना, मजबूती बना. देव द्यायला आलेला आहे, देव द्यायला आलेला आहे. मी तुम्हाला सत्य सांगतो ना, मी एका व्यक्तीला 2000 रुपये दिले. त्याला फार गरज होती. मी त्यांना बोललो देतो, द्यायच्या अगोदर देतो. तर माझ्याकडे तेच पैसे परत कोणीतरी आणून दिले. माझं गेलं नाही. आम्ही स्वतः अडवतो पैसे. आपलं धन आहे ना, आपण स्वतः अडवतो, कारण मला दया दाखवायला सांगितलं आणि ती दया ना मला भेटली, तुम्हाला नाही भेटली.
पुढे मी काय ते सांगतो ते वचन घ्या. जिंदगीमध्ये सुख मिळवायचं असेल तर देवाचे नियम मिळवा. कधी डोक्यावर टेन्शन राहणार नाही. जो पैशाच्या चिंतामध्ये आहे तो नेहमी कर्जबाजार असतो. कर्ज डोक्यावर असल्यानंतर टेन्शन डोक्यावर असते. याची रात्र दिवस चिंता बसलेली आहे. मन आहे ते धगधग धगधग प्रेशर एवढा हाय होते की जसा काही हार्ट प्रॉब्लेम होईल. याचे विचार नुसते का नाही, मला सांगा काही कामाचे आहेत का? लोकांकडे केवढा पैसा असतो, ते घर बरं नाही दिसत, फोडून नवीन बांधूया आपण. अरे एखाद्याला छोटस पत्र्याचं घर जरी बांधून दिलं ना, तो मोठ्या प्रमाणात तुम्हाला आशीर्वाद देतो. ते तुझ्यासाठी तिकडे जमा आहे. कुठे? जी पेरणार तेच उगवणार. या शिक्षणाची ओळख आहे. याची किंमत आहे 900 रुपये. याची नाही, हे बसायचं आहे त्याची. अरे हा, हे तुम्ही बसले त्याची किंमत आहे 900. मला 600 रुपये. किती फायदा झाला? तुम्ही घ्या बाजारात जाऊन काढा. 1000 रुपये 1200 रुपये तुम्हाला सांगितले नसे, तुम्ही मला सांगा 600 रुपये झाले. अरे कारण ती माझी सेवा, माझा पैसा. अरे आपला पैसा फुकट नाही जाणार, कुठे ना कुठे जातोच तो. तुम्ही पाहिजे तो विचार करा. दान धर्म करायचं सोडून द्या, तो कुठल्या ना कुठल्या वस्तूमध्ये तो तिकडून डॉक्टरापासून सुरुवात केली तर घराची कोणती कामं असू दे, कुठल्या वस्तू असू दे, त्याच्यात तो पैसा गेल्याशिवाय राहत. कॉर्पोरेशन करा. अनुभव मी घेतो. मला फक्त सांगा, 6x4 पलंग असते बरोबर, एक गादी असते. कमीत कमीत नुसतं झोपायला कमीत कमी 25 ते 30 हजाराचा आसपास पलंग लागते गादी सहित. नुसतं झोपायचं त्याला 25 ते 30 हजाराचा कमीत कमी ते झोपायची जागा घेतात. उशी बिशी ब्लँकेट वगैरे बरोबर. आम्हाला ते लक्षात येत नाहीये. माझे 25,000 ते 30,000 पाण्यामध्ये चाललेले. किती तास झोपतात त्याच्यात मला सांगा ना. झोप बरी येते का? येते कोणाला झोप? 10 वेळा कबड्डी 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 तिकडे तिकडे. झोप नाहीये. इकडे फिरते तिकडे फिरते इकडे फिरते. त्याच्यानंतर त्या लाद्या, त्याला सिमेंट, किती लाख रुपये एका रूम साठी गुंतवले जातात. पाहुणे आले ते त्याच्यासाठी सोफा, खुर्ची, टीव्ही, शोकेस, लाखो पैसा आमच्या सैतानाच्या हातामध्ये गुंतलेला आहे. लक्षात नाहीये. लोकांनी बघितलं पाहिजे. फक्त डोक्यामध्ये यायचं, लोकांनी बघितलं पाहिजे. प्रत्येक 5 वेळा लोकांनी बघणार तुमची सत्कर्म. मला लोकांनी काय बघितलेलं आहे? ही सेवा. मी काय केलेलं आहे हे नाही. इकडे आल्यानंतर लोक फक्त काय बनवलं नाही, हे माझं नाही, हे लोकांचं आहे. माझ्यासाठी काय? आज इकडे झोपलाय, उद्या तिकडे झोपलाय, उद्या कुठे पण गाडीत झोपतो, कुठे पण आहे. माझी वेळ ती नाही. आम्हाला डोके ठेवायला सारखी जागा नसते, तर आमची डोकी ठेवायला लोकांसाठी जागा. लोकांचं डोकी स्थिर ठेवावं, मजबूती बनावं. लोकांचा मानसिक तणाव जो आहे तो कुठेतरी चांगल्या गोष्टीमध्ये, म्हणजे पाप किती आपल्या जीवनात आहे ती वाचवायचं काम करायचं. कारण आम्ही पापात आहेत म्हणून दुःखात आहे, समस्यात आहे, संकटात आहे. मोहित जीवन कधीच कामाला येत नाही. पुढे कसे ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुशासारखे. भुश्यासारखे ते माणसं भुश्यासारखे पण जास्त आहेत. ते वाऱ्याने उडवणाऱ्या भुशा आहे का बघा. 32:5 नुसतं 32:5. मी आपले पाप तुझ्याजवळ कबूल केले आहे. मी आपली अनेकी ठेवली नाही. मी आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल करीन असेही म्हणालो, तेव्हा तू मला माझ्या पापदोषाची क्षमा केली. म्हणालो मी, तरी प्रभू काय सांगते? तरी पाप दोषाची, फक्त बोला तेव्हा मी हे पाप केले.
बस बाजूला. दयाळू परमेश्वर आहे, क्षमाशील परमेश्वर आहे आणि आपली पाप तो कम्प्लिटली धुवून बाहेर काढतो. आम्ही कधी स्वतः 4:4 कधी स्वतः तुम्ही पडलेल्या अंथरुणावर कधीतरी स्वतःहून कधी विचार केलाय का माझी ही पाप आहे ते मला जरा खाली करायची? रोज फक्त थोडा विचार करा. दुसऱ्या दिवशी तुम्ही क्लिअर असतील, तुम्हाला आजार असेल तरी तो साफ होईल. दुसऱ्या दिवशी डोकं हलकं होईल. तोच नफरत आहे व्यक्तीविषयी, मनातलं काढ, प्रेम निर्माण कर, देव दिसेल. नफरत पहिली जी भिंत आहे ना ती काढ. रोज कुरमुल्या खाऊ नका, एकदा तरी भेळ खा. आता पाणीपुरे खाता, पाणीपुऱ्यासारखे गुळगुळ होतात. अरे गरीबाला एक वडापाव तरी द्या, कमीत कमी काहीतरी खायला दे. तुम्ही खातात नाही, एक दुसऱ्याची कोणाची आठवण करा, थोडी तरी करा, जास्त नको. तुम्ही मी सांगितलं 10 वडेपाव खा, एक तरी दे त्याला. कोणाला पाणी नाही ना. इकडे कुठे वडापाव खाऊन आलेला आहे त्याला हात वरती करा. वडापाव खाऊन आलेला हात वरती करा. साधारण काय आपल्या हर एक व्यक्तीला अनुभव घ्यायचा. मनुष्य काय विचार करतो बघा, समाधान नाही. मी एक वस्तू खायला निघेल, माझ्या तोंडाला पाणी आला ना तर मी त्याच्या तोंडाचा पाणी पण घालवलं. एक मनुष्य मित्राबरोबर 2 बियर आणून पितो, पण एक भुकेला आहे, त्याच्याकडे 1 मिनिट पण त्याच्यावर लक्ष देत नाही आणि 1 घास देत नाही. मी देवाला काय सांगतो माहितीये का, असं कार्य दे की तुमची इच्छा पुरी करता येईल असं मला. लोकांची दुःख काय आहे ना ती पहिली जाणून घ्या, मग आपली दुःख आहेत ना ती आपोआप कमी होईल. तेव्हा 16:20 दुःख आले तुमचे, दुःख तुमच्या, तुम्हाला आनंद. जगात शिका दुसऱ्यासाठी, यासाठी बघू. मी तर एक ह्या बांधण्या बिळण्यापेक्षा जास्त विचार हृदयाला बांधायला बघतो. जे भुकेला आहे, जे खायला नाही मिळत, जे उपाशी आहे, घरात समस्या आहे, घरात संकट आहे, कशा प्रकारे त्यांना त्याच्यातून कव्हर करता येईल ते बघ. पैसा कधी सोड देणार नाही, लक्षात ठेवा. करोडो पैसा, लाखो रुपये, दुनियाच्या गोष्टी होती, पण त्याला टेन्शनच नाही. कारण पुढचं भविष्य तुम्ही बायबलच्या नियमानुसार जर घेतलेलं असेल तर पुढे समाधान नक्कीच राहतील. पण ज्यांनी ते घेतलं नसेल तो मनुष्य समाधान नाही. त्याला 51:2-5 माझा दोष पूर्णपणे काढून असे ते मला धुवून माझा दोष पूर्णपणे काढून टाक. काहीच ठेवू नको माझ्याकडे. नफरत, निंदा, द्वेष, सेवा हे आपल्यातून बाजूला करू. तुम्ही कोणाविषयी जळत जाल, तुमची प्रगती होते का बघा, कधीच होणार नाही. सगळ्यांना क्षमा करणं बाजूला व्हा. आज दुःख आले ना बस विचार करू नका. म्हणजे 6:34 ज्या दिवसाची दुःख त्या दिवसाला भांडण तुमचं ना माझं झाले त्यांना सांगायची गरज नाही. किती मिटवणार आहे का, मला क्षमा करायची तुमच्याशी, बरोबर. मी तुमचा 2 टाकले, बरोबर. माझे 2 टाका नका टाकू, वांधा नाही, पण मला क्षमा कर, मी तुला क्षमा, बरोबर. हिसाब संपला. हा क्षमेच्या दानाने प्रत्येक व्यक्तीचं जीवन समाधानी होतं. फायदेशीर गोष्टी आहेत. माझे पाप दूर करून, माझे पाप दूर करून मला निर्मळ कर. कारण मी आपले अपराध जाणून आहे. माझे पाप माझ्या पुढे नित्य, माझ्या पाप माझ्या पुढे नित्य आहे. मला माहिती या पापामुळे माझ्या भविष्याला फार धोका आहे. तुझ्याच विरुद्ध मी पाप केलेला आहे. तुझ्या दृष्टीने जे वाईट ते केलेलं आहे. तू बोलशील तेव्हा न्याय ठरशील, तेव्हा निवाडा करशील. आपल्या प्रत्येकानं शब्दाचा वापर करा. मी जन्माताच पापी आहे. माझ्या आईने गर्भधारण केले. आपल्याला ह्या भाषेत सांग,
त्याला समज लागलं आईच्या उदरापासून मी पापी होतो. सुरुवातीचं चित्र त्याने डिसिजन घेतलेलं आहे. हालेलुया. 7 आणि 9 वचन. स्तोत्रसंहिता 51 वचन 7. हे जुमाने माझा पापबळ काढ, म्हणजे मी निर्मळ होईल. मला धू, म्हणजे मी बर्फाहून शुभ्र होईल. हालेलुया. देवाला सांगतो मला धू, स्वच्छ कर, मी बर्फाहून शुद्ध होईल. 9. स्तोत्रसंहिता 51 वचन 9. माझ्या पापांपासून तू आपले तोंड फिरव. माझे सर्व अपराध काढून टाक. तू काय सांगते? पापापासून तोंड आहे ते ना, माझे अपराध आहे ते काय. आता जर तुम्ही विचार करा, अपराध काढलं तर माणूस फ्री आहे का नाही? 55-22. तू आपला भार परमेश्वरावर टाक, म्हणजे तो तुझा पाठिंबा होईल. काय सांगते? तू भार परमेश्वरावर टाक, म्हणजे तुझ्या पाठीशी तो असेल. पैशावर नको, संपत्तीवर नको, नफरतवर नको, द्वेषावर नको. तू भार देवावर टाक, तो बरोबर बघेल काय करायचं. कधी कधी लोक एक विसंग तुम्ही सोडून द्या. 1794 23 वचन मध्ये दिले, तो बघेल काय करायचं, तो आपल्या बाजूने युद्ध करेल, लढाई करेल. प्रभू सगळ्या गोष्टी करण्यासाठी समर्थ आहेत, पण आपण समर्थ नाही. म्हणून आपल्याला देवाच्या शिकवणावर, वचनावर, नियमावर पूर्णपणे राहायचं. मी लोकांचा विचार हाच करतो की तुम्ही दुःखी नाही, तुम्ही स्वतः दुःखी बनत आहे. देवाने जर आमची दुःख नेली नसती ना, तर मी तुम्हाला 100% सांगितलं असतं की खरं आपण दुःखी आहे. आपण दुःखी पैशासाठी, वस्तूसाठी, भांडणासाठी, नफरतासाठी, द्वेषासाठी, देवासाठी. जे देवाला आवडत नाही त्याच्यामुळे आम्ही दुःखी आहे. पण देवाला जे आवडते तर एकही व्यक्ती दुःखी दिसत नाही. मला कधी दुःख बघितलेलं आहे? मला तर दुःख झालं तर वरती दुःख येते बरोबर. मी लोकांच्या भल्यासाठी करतो, मला दुःख असेल. माझे एक चूक झाले असेल, पाप असेल, तर मी देवाला सांगतो की का झालं, शब्दा बोलण्यात विचार का झाला. मग ते डिसिजन मी समजतो. आपल्या प्रत्येकानं पापांचा पश्चाताप करणं गरजेचं आहे. नीतिसूत्र 24:16. धार्मिक लोक सुद्धा पाप करतात. नीतिसूत्रे 24 वचन 16. कारण धार्मिक 7 वेळा पडला तरी पुन्हा उठतो, पण दुर्जन अरिष्ट आल्याबरोबर जमीनदोस्त होतात. धार्मिक 7 वेळा पडला तो उठतो, कारण त्याला माहिती आहे माझी धार्मिकता मला चांगल्या रस्त्यात नेते. पण दुर्जन अरिष्ट आल्यावर एकदम खराब. तर 56 मध्ये 3 ते 5 स्तोत्रसंहिता 56 वचन 3. मला भीती वाटते तेव्हा मी तुझ्यावर भरवसा टाकेन. हालेलुया. काय सांगते? मला भीती वाटते तेव्हा मी तुझ्यावर भरवसा टाकेन. आपण माणसावर भरवसा टाकतो. जेव्हा आपल्याला एक भीती येते, आजाराची भीती, कर्जाची भीती, कोणत्या गोष्टी, देवाला सांग ना. फक्त देवाला हेच विचारा, माझ्या काय चुका आहेत त्या मला फक्त दाखवा. बाकी मी चेंज करतो की मला समजत नव्हतं, मी चुकलो, मला क्षमा करा आणि मला परत नवीन जीवन द्या. मग तुम्हाला त्याच्यातून हळूहळू तो काय करेल. माणूस स्वभाव आहे. मी संत पदाची नाही, परमेश्वराची दूत नाही भेटले. त्यांनी आता बनवायला लावल्यात आपल्याला पृथ्वीवर दूत कशी बनवायची. पहिली स्वर्गातून दूत खाली यायची, आता पृथ्वीमध्येच त्यांनी दूत तयार करायला. ते येशू ख्रिस्ताच्या द्वारे पश्चाताप, पवित्रता असं. देवाच्या साहाय्याने मी त्याच्या वचनाची प्रशंसा करी. देवावर मी भरवसा ठेवलेला आहे, मी भिणार नाही. माणूस काय करणार? आपला डिसिजन आहे. माणूस तुम्हाला किती सपोर्टर करणार, मनुष्य तुमच्या जीवनात काय करून देणार आहे. म्हणून तो काय सांगते, तू माझी चूक,
प्रभू आपल्या जोडीला आहे. मनुष्य आपलं काय करत? काय सांगते? ते माझ्या शब्दाचा विपर्यास करितात. त्यांचे सर्व विचार माझ्या विरुद्ध माझ्या वाईटासाठी असतात. दाविदाने आपल्याला या गोष्टीविषयीचा मार्ग, लोक तुम्ही चांगलं करणार ना तर तुमची निंदा होणारच. ते 5:11-12 दिलेलेच आहे. निंदा होणार. अरे निंदा नाही झाला तर तुम्ही कसे समजणार देवाची माणसं आहे तसं? पहिलं पृथ्वीमध्ये चांगल्यात चांगलं नाव कमवायचं असेल तर पहिली निंदा करावं लागते. त्याला छळावं लागते, त्याला सतावं लागते. त्याच्या विरुद्ध जाऊन 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 फार मोठ्या प्रमाणामध्ये त्याची बदनामी, नफरत, द्वेष, हे बायबल असं शिकवलेलं आहे. बायबल असं नाही आहे की तुम्हाला भरपूर टाळ्या वाजून स्तुती करतील, सन्मान देतील, किंमत देतील, असं नाहीये. जो येशूमध्ये जास्त निंदा सहन करतो तेवढा तो देवाच्या राज्यामध्ये जाऊन व्यवस्थित बसत असतो. जो देवासाठी निंदा सहन करणाऱ्या व्यक्तीला स्वर्ग आहे. असं नाहीये की तुम्हाला म्हटले सन्मान दिला पाहिजे, किंमत दिली पाहिजे, टाळ्या वाजवल्या पाहिजे, सत्कार केला पाहिजे, फुलं बिलं घेऊन, असं थोडंच आहे. देवामध्ये शांती, देवामध्ये नफरत, निंदा, द्वेष. तेव्हा प्रभूने मत्ते 5:2 पासून हे वचन शिकवलेलं आहे. याच्यात लिहिलेलं आहे ते 12 पर्यंत. ज्या आत्म्याने दिन ते धन्य. आत्मा पहिला देवासमोर क्लिअर केलं. मनातलं कोणतंही भरलेलं आहे ना ते खाली केल्याशिवाय देवाबरोबर कोणताच मनुष्य बसत नाही. नुसते येतील, ऐकतील, जातील, आहे तो आहे तो नाही. याच्यामध्ये लीन आणि नम्रताचा स्वभाव होता. तुमच्यामध्ये तो स्वभाव असेल तर अद्याप तुम्ही देवाच्या जोडीला आहे. पण तो जर स्वभाव नाही, नम्र लीनचा नाही, तर तुमच्यामध्ये एकामध्ये सुद्धा प्रगतीचं चित्र दिसणार. प्रगती कुठे असते माहिती का? पहिल्यांदा सहन करणं, नम्रता बनवणं, लीन बनवणं, दुसऱ्यांना आदराने मानणं. नफरत करून काय होणार नाही. मला काय सांगा, काहीतरी मिळाले का? भांडण करून काय मिळाले नाही, द्वेष करून काय मिळाले नाही. कोणत्या व्यक्तीचं चांगलं काय चालेल तर मला सांगा, मग मला पण त्याच रस्त्यावर. जेवढं माणूस सहन करतो, राग सगळ्यांना आहे, तुम्हाला आहे, मला आहे. राग हा मनुष्याचा स्वभाव आहे. योहान 8:44 तो खोटं बोलतो त्याला राग जास्त आहे, आणि जो सत्य बोलतो योहान 8:32 त्याला सत्य त्याला बंधनातून मुक्त करते. तेव्हा तो मत्ते 10:20 प्रमाणे बोलणारा पवित्र आत्मा देव तुमच्याशी. ज्यांच्याकडे पाप बसलेली आहे ना त्याच्यामध्ये खोटं बोलायचा स्वभाव आहे, रागाचा स्वभाव आहे, द्वेषाचा स्वभाव आहे, अहंकाराचा स्वभाव आहे. सर्व गोष्टींमध्ये ते स्वभाव विचित्रच बसलेले जातात. त्या शांती नाही. कारण ते नफरतीचं चित्र ते ड्रॉइंग केलेलं जाते अंतःकरणामध्ये. म्हणून प्रगती दिसत नाही. तुम्ही बघा पाहिजे, तुम्ही स्वतः आपल्या स्वतःला मनन चिंतन करा की माझ्यामध्ये एक गुण जर असे बसलेले आहेत तर माझी किती प्रगती आहे किंवा माझे केवढे फायदे. खोटं बोलणाऱ्या जिंदगीमध्ये कधीच प्रगती होत नाही, फक्त मोठपण असते, पण बाकी 0 पॉइंट मिळते. शिकत जायचं. आज मी खोटं किती बोललो, दिवसातून एवढं वेळा खोटं बोलले नाही, त्याच्यात माझा काहीच फायदा नाही झाला, सगळं नुकसानात पडलेलं आहे. त्याच्यापेक्षा मला एकच खरं बोलायचं. आता तुम्ही विचार करा, मला काय सांगायचं आणि मला तुम्हाला काय सांगायचं, तर आपण दोघांनी खरं मध्ये बोलायचं. तुम्ही त्यांना नका सांगू. तुम्ही इकडे मला खोटं बोलणार, त्यांना खरं बोलायला जाणार तर ते 10 लोकांना तुमचं नाव खराब करून टाकणार. हे असं सिस्टम आहे. ते शैतान असंच करून तुमची बदनामी करण्यासाठी तो दुसऱ्याच्या कानावर शब्द सोडतो. मग ते कसं भरपूर प्रमाणामध्ये तो व्हायरस. हे शिकायचं. आपण काय शिकायचं आहे, आपण पापीत पहिलं शिकायचं ना, दुसऱ्यांना सांगायचं असू दे ना, जाऊ दे, चुका झाल्यात ना, मला क्षमा, बस. माझं भांडण तुझ्याशी झालंय तर मी तुला सांगेन मी चुकलो. काय मुश्किल आहे मला सांगा. तिथे मन फ्री, तिथे क्षमा झालेली असते. येशूने क्रूसावर बलिदान मारेकरला क्षमा केली. हे शिक्षण त्यांनी दिलेलं होतं, पण आज ते शिक्षण आपल्या लोकांमध्ये नाही. हे शिक्षण येशूच आहे, ते आपल्याला घ्यायचं. शैतानी शिक्षण आहे. शैतानी शिक्षणाने माणसाला टेन्शन वाढते, समस्या वाढते, दुःख वाढते. लोक 12:2 कधी ना कधी पाप तुम्ही केवढे लोक उघड होणारच. कारण ज्यांनी नीतीसूत्र
28:13 सारखं ज्यांनी पाप कबूल करून सोडून दिले ना त्याच्यावर परमेश्वराची दया आहे. आणि या स्तोत्रशीत मध्ये 130 मध्ये आपण बघतो 3 ते 4 वचनामध्ये की परमेश्वर आपल्या अधर्माची क्षमा करतो. देवाशी आपलं एक नातं जोडलं की मी पापांची क्षमा मागितले आणि मी पापांची क्षमा काय केलेली आहे, कबूली केलेली आहे की मी झालेलं माझ्या जीवनात हे घडलं, सॉरी क्षमा कर. लोकांना सांगून काय करणार आहे, फायदे होणार आहे. समेट दोघांमध्ये, ते 6:14 दोघांमध्ये समेट. तिच्याशी काय झाले ते तिला कशाला सांगते, तुझ्याशी काय झालं ना, जर मी रागामध्ये बोललो काहीतरी झालं क्षमा, नम्र म्हणा ना. मी नेहमी लोकांना सांगतो जेवढा नम्र म्हणते 23:12 तू एवढा आशीर्वाद देतो. मला माहिती आहे तुझ्याशी माझा पटत नाही, कशाला नुसतं बोलत बाजूला जास्त विषय काढायला जायचं नाही. आपल्याला माहिती आहे ते वातावरण बिघडणार आहे, शांतीने राहा. सगळ्यात स्वभाव घरामध्ये असते तो म्हणजे प्रेमीचा. म्हणून आज आपलं कुटुंब एकत्र का नाही, आपल्या घरात मोबाईल, आपल्या घरात टीव्ही आहे, जी देवाला ज्या आवडत नाही त्या वस्तू आपल्या घरामध्ये, त्यामुळे आपल्या घरामध्ये अशांती आहे. मत्ती 18:20 मध्ये 2 किंवा 3 एकत्र बसून प्रार्थना करा, आहे की नाही, उत्तर मिळेल तुम्हाला. प्रार्थनेने एवढे फायदे जे होतात ते बाकी कशाने, फक्त लोकांचं भलं करायला निघत जा. या सैतानी कामं घेऊन तुम्ही सगळ्या ठिकाणी जाऊ ना, त्याची निंदा, तर तुझ्या घराचा पूर्ण नाश होतो. येशूने काय सांगितले मार्क 16 झाड संपूर्ण सृष्टीला सुवार्थेची घोषणा. मला सांगा 99% माणसं सैतानाची सुवार्थ सांगतात, निंदा झाली, द्वेष केला. आज तर मोबाईल मध्ये बघा कोणाचा काही जरी होते, एक छोटासा व्हायरस झाला तो अख्ख्या वर्ल्डला जाऊन पोहोचून बसतो. कोणीतरी चुका केले, अरे एकदा चूक आहे, तुमच्या चुका होत नाहीये, खाली तुमचा व्हायरस नाही आला म्हणून की नाही. तुम्हाला दुसऱ्यांचं मन दुखवलं तर तुम्हाला एवढा आनंद वाटेल, तर तुमची मन दुखल्यावर तुम्हाला काय वाटेल. चांगल्या गोष्टी लोकांना पाठवायला सुरुवात करा, तुमचं चांगल्याच गोष्टी होतील. आणि लोकांचे काही व्हिडिओ होतात, हे झाले. देशासाठी जास्त प्रार्थना करा, आपल्या देशासाठी प्रार्थनेची जास्त गरज आहे, कारण पूर्ण शैतान कव्हर करत आहे आपल्या देशावर. इतका तयारीत आलेला आहे ना तो, या देशाचं नाव खराब. म्हणून भक्तिदायी प्रार्थना, सर्व मंत्री लोकांसाठी प्रार्थना करा, सर्व प्रभूचे सेवक आहे त्याच्यासाठी प्रार्थना करा, सगळे चोर आहेत त्याच्यासाठी प्रार्थना करा, सर्व लुटार आहे त्याच्यासाठी प्रार्थना करा, सर्व भांडणखोर आहे त्याच्यासाठी प्रार्थना करा, जे काही वाईट दिसते त्याच्यासाठी प्रार्थना करा. हळूहळू आपल्या प्रार्थनेने सगळ्या बंधनं तुटत जातात. आज नफरत, निंदा, द्वेष, हेवा ह्याच्याने सगळ्या ठिकाणी प्रसार झाला. म्हणून मोबाईल म्हणजे एक शैतान. माझ्या मोबाईल मध्ये तुम्हाला रोज हे दिसेल, दानधर्म, प्रवचन एवढंच दिसेल, बाकी याच्यात काय तुम्हाला दिसणार. कारण सत्य हे जीवन परमेश्वराने दिलेलं आहे. म्हणून तरी मी लोकांना सांगतो मी पाहतो, आपल्याला नम्र बना ना. काय गरज आहे, काही गरज आहे का. त्यांनी चॉईस केले ना, बरं झालं. लोकांनी चॉईस करून मला काय करायचंय, चॉईस देवाने करा. आता तुम्हाला सगळ्यांना चॉईस केलं की नाही देवाने, कसं केलं योहान 6:44 पित्याने इच्छा आकर्षल्याशिवाय तुम्ही इकडे येणार नाही. आता चॉईस केलेलं आहे तर देवा बरोबर राहा. नंतर तुम्ही सांगा देवा तुम्हाला काय दिलं, तुला मी बोलवलेलं ना, त्याच्याद्वारे मीच बोलत होता ना, मग ते 10-20 प्रमाणे. मग तू काय ऐकलं, मी तू शिव्या ऐकलं, भांडण ऐकलं, नफरत ऐकलं, द्वेष ऐकलं, काय ऐकलं, वचनच माझं ऐकलं ना. हे पवित्र शास्त्राचं वचन तुला शिकवलं, हे शिक. इथे काही चुका करायला शिकवतात का, त्या बाहेर जातात तुम्ही लोकांचा सहवास पडतो. प्रार्थनेमध्ये 2 गोष्टी आहेत, एक सैतानी आत्म्याचे लोक आहेत आणि एक देवाच्या लोकांचे पण लोक आहेत. फक्त बोलणं नाही करायचं, वचन घ्यायचं, ऐकायचं. त्यांच्याशी मैत्री केली तर जुदासची आठवण ठेवा. जुदास शास्त्री, पुरुष लोक, मुख्य याचक हे लोक होते, ऐकत होते तिकडे. तो त्यांच्या संवासात राहिला, त्याला हातात पैसे दाखवले, हे घे, थोडे तुझ्या बाजूला ठेव ना, यांना काय गरज आहे एवढी, थोडेसे हात ठेव खिशात घाल. जुदासला त्याने हातात पकडलं, हळूहळू त्याच्या खिशामध्ये पैसे घालायला सुरुवात केली. त्याचं लक्ष गेलं, चला तुला त्याला तू धरून दे, फक्त तो धरून द्यायचं काम करायचं. तुझे हातात हे पण पैसे येतील आणि दुसरे
मी 30 नाणी शिक्के चांदीशी तुला देते. तो पण गेजी सारखा बेजी झाला. अरे गेजीची आठवण करायची होती का नाही, त्याच्याने त्याच्या संतानाला कोड नामानाचं लागो, नामानाचं कोड त्या गेजीला गेलं. आता ह्याला काय शाप दिले, काय दिले शाप त्याला, तुझं घर उज्जड करो, तुझ्या घरात कोण ना टिकव. देवाच्या लोकांच्या विरोध बोलणाऱ्यांची मानसिक परिस्थिती तीच आहे, ती शापग्रस्त आहे, शापित लोक आहेत. म्हणून देवाच्या लोकांसाठी खूप सक्त जगावं लागते. 64 परमेश्वराच्या ठाई नीतिमान मनुष्य हर्ष पावे, त्याचा आश्रय करेन. सरळ अंतःकरणाचे सर्वजण उल्हास पावते. अंतःकरण साफ असे ते उल्हास मग ते 5-8 अंतःकरण शुद्ध ते दंडे ते देवाला पाहते. 66-16 अहो देवाची भीती बाळगणारे सर्वजण त्यांनी माझ्या जीवासाठी जे केले आहे ते मी सांगतो. या ऐका, माझ्या जीवासाठी जे काय केले ते सांगतात. आम्ही ते सांगतो तुम्हाला, आमच्या जीवासाठी काय केले. अरे लोक तुम्हाला प्रार्थनेतून बाहेर काढते, नफरत करते, नंतर तुम्हाला नंतर पश्चाताप होईल, अरे काय हे चाललंय जीवनामध्ये, आणखी संकट वाढणार. हे प्रश्न फार कठीण मध्ये येतात. 69-7-9 तुझ्याकरिता मी निंदा सोसली आहे, लज्जेने माझे मुख व्यक्त झाले आहे. सांगतो मी तुझ्याकरता निंदा पण मी सोसलेली आहे. वचनकार मी आपल्या भावास नौखा माझ्या सहोदरास हरकसा झालो आहे. वचन कारण तुझ्या मंदिराविषयीच्या आवेशाने मला त्रासून टाकले आहे. निंदा करणाऱ्यांनी केलेली तुझी निंदा माझी निंदा झाली आहे. आपण कधी कधी प्रार्थनेमध्ये जीवन जगतात, निंदा करतात, सोपं आहे. मंदिराची निंदा नाही करायची, देवाच्या सेवकाची निंदा करायची, ती देवाची निंदा. आपल्याला सत्य माहिती नाही, कारण बायबल तेवढी आम्ही वाचलेली नाही, त्यामुळे आमचं डिसिजन आहे ना आम्हाला मिळालेलं नाही. देवाने दिलेलं एक डिसिजन आहे आम्हाला, ते म्हणजे देवाच्या बरोबर राहणं आणि सार्वत्रिक जीवन घेणं. हे डिसिजन आम्ही आता घेतलं नाही. हे घेतलं ना तर तुम्ही त्या दिवशी तुम्हाला योहाना 32 प्रमाणे सत्य कळेल. त्यात आम्हाला येशूची खरोखर तुम्हाला जीवनाची शोभा मिळेल. तुम्हाला मागायला लागणार नाही, बसायला लागणार नाही, यायला लागणार. त्याच्यात 28 वचन जीवनाच्या पुस्तकातून त्यांची नावे फोडले जावो, नीतिमानांबरोबर त्यांची नाव निशाणी. बरेच लोक असेच काय नाही, आमच्या बरोबर टिकले नाही, त्यांची नाव निशाणीच गेली. देवापासून दूर होऊ नका. तुम्हाला देवाने आमंत्रण केले पश्चातापासाठी, पापाची कबुली करण्यासाठी, मन मोकळं करण्यासाठी, मनाची तयारी करण्यासाठी. परमेश्वराने आपली निवड केलेली आहे, कारण आपण त्याला दोष देऊ शकत नाही. त्यानंतर आपल्याला जीवनातून निघून जावं, कारण का ही संधी दिली आपल्याला. पण त्या दुष्ट आत्म्याने तुम्हाला ती संधी देऊन ठेवली नाही. ती दुष्टाई शक्ती तुमच्या शरीरामध्ये ते वारंवार काम करत होती. कधी 2-12 ते ठोसे मारून मारून आपल्याला देवापासून दूर करण्याची शक्ती तयार केली ना, आपल्याला देवापासून दूर नेण्याची तयारी केली. हालेलुया. आपण छोटीशी प्रार्थना घेऊया. आपल्या शब्दात, बोलण्यात, विचारात जे काही सर्व काही पाप झाले असेल ते आपल्याला प्रभूने क्षमा करावी. स्वर्गीय राज्यात, स्वर्ग राज्यात आणि स्वर्ग मार्ग आपल्याला भेटावा. उपवास आणि दुःखच नाही, आपल्याला त्याची जाणीव व्हावी. कारण आपल्या जीवनात 7 पापाचं वेतन मरण आणि प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि जीवन आहे. सर्व मंत्र आमदार लोक, सरपंच, सर्व पोलीस कुटुंब, प्रभूची सेवा करणारे, प्रभूचे कार्य करणारे हर एक व्यक्ती प्रभूचा आशीर्वाद देवा. हर कार्यकर्त्याला परमेश्वराचा आशीर्वाद प्रार्थना येशूच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया.